अरे यो आगरी बच्चा है, यो आगरी बच्चा है. मी प्रीतम नाना म्हात्रे यांचं मनापासून स्वागत करीत आहे. वाजव गाणं वाजव, जोरात वाजव. शिंदेचं गाणं, आनंद शिंदेचं. भूमिपुत्र आदिवासी कराडी नम्र विनंती आहे, जीवन मूलभूत प्रश्नावरती लढले वेळोवेळी. चला सगळ्यांचे हात वरती एकदा जोरदार डान्स झाला पाहिजे. भूमिपुत्र आदिवासी कराडी मराठा आगरी कोळी विरोधकांच्या कूटनीतीला हे शिरायचं आपल्या प्रीतम भक्तांना आदर करायचं. आपल्या प्रीतम बाबांना आदर करायचं. आशीर्वाद आहे ज्येष्ठांचा आदर्श डोळ्यासमोर. विदा पाटील विवेक पाटील जयं भगवान. 1992 साठी झाला आपला यो सेतू. कदा झाला अटल सेतू? आता 2005 याच्यामध्ये झाला, 17 मध्ये झाला. यो आपला शिवरी बंदर 17 मध्ये झाला. मग तवा तुझा अरे राजकीय जन्म पण झाला नाही महाराष्ट्र शासनात, तू किस्सा काढलास. अरे तुला मोरवरचा गाल करता येईल नाही, मोराचे बंदरांचा याला गाल करता येई नाही. कंचापून रस्ता घ्या, 80 खारपराचा रस्ता घ्या, खड्डन खड्ड खड्डन खड्ड. तनशी डिगोराचा रस्ता घ्या, खड्डन खड्ड. तनशी खोपट्याचा रस्ता घ्या, खड्डन खड्ड. आता ते खड्ड्यान तुला गाराचा हाय. अरे बालदी तुझी खोराची हाय, म्हणजे बालदी तुझी खोराची आहे. काय विकास म्हणजे काय? विकास म्हणजे पाणी, रस्ता, दवाखाना, नोकऱ्या, याला बोलता विकास. साधारण विकास हाय तू केलास? एक पण रस्ता केलास नाही, एक पण रस्ता केलास नाही. आगरी कोणी कराडी यांनी सगळ्यांनी पाहिलाय, तू आमचा सगळ्यांचा कदा विकास केलास नाही. म्हणून पाणी करंजाला पाणी याचा माझ्या मनामध्ये तिल मात्र सुद्धा शंका नाही आहे. मित्रांनो, 2016 साली या ठिकाणी जयंत भाई आहेत. आम्ही 2016 साली 4थ्या पोर्ट मध्ये DPD डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी आम्ही आंदोलन पेटवला. मी कामगारांचं तळागाळातील नेतृत्व करतोय. जवळजवळ आम्ही हजारो कामगार घेऊन जयंत भाई आणि विवेक पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, गणेश नाईक पण तेव्हा होते, त्या ठिकाणी आम्ही ते आंदोलन पेटवले. आणि हाच भामटा काय बोलत होता की DPD मुळे पोर्ट मधून जो कंटेनर येणार तो डायरेक्ट तुमच्या फॅक्टरीमध्ये जाणार. आज जवळजवळ आपल्याकडे 34 CFS आहेत, 5 CFS पनवेलमध्ये आहेत, 4 पोर्ट आहेत. आणि या सर्व यंत्रणेला चालवण्यासाठी JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आहे मित्रांनो. पण हा महेश गांधी काय बोलत होता की DPD मुळे कोणाच्या नोकऱ्या जाणार नाहीत. मी या ठिकाणी जबाबदारीनं बोलायला मागतोय. आज 25,000 लोकांच्या नोकऱ्या याच भामट्यामुळे गेल्यात. याला तुम्ही मत देणार का? मित्रांनो, आज 34 CFS, त्याच्यामधले 2 CFS या माणसाचे आहेत. त्यात मला नाव घ्यावं आहे की मी वरील जे गंभीर विषय आपल्या समोर बोललोय ते सकारात्मक निर्णय घेण्याची मी खुश का झालो माहिती आहे निळा झेंडा बघून, की मला वाटलं बा मी आलो, माझं सार्थ झालं. कमीत कमी मी जिथेही जातो बाबासाहेब घेऊन जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे लक्षात ठेव. कारण बाबासाहेबांमुळं हा देश अखंडित आहे, सर्व जातींना न्याय आहे, कायदा है, क्योंकि यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है. आणि म्हणून
सर्वांची इच्छा असणार की बा आनंद शिंदे आला म्हटल्यानंतर गाणं गायला पाहिजे, थोडं का व्हायना. शिट्टी वाजली, चर्चा गाजली, शिट्टी वाजली, चर्चा गाजली, आता कोणाला नाही सुट्टी. या पनवेल उरण मध्ये दादा वाजणार फक्त शिट्टी. या पनवेल उरण मध्ये दादा वाजणार फक्त शिट्टी. वरडू नका, लय 2-4 शेर म्हणेन मी. हे पनवेल उरण खालापूर विकासाला काही नटलं नाही. हे पनवेल उरण खालापूर विकासाला काही नटलं नाही. 5 वर्षात कुणालाच काही भेटलं नाही. कार्य प्रीतम म्हात्रेचंच पटलं, बाकी कुणाचं पटलं नाही. म्हणून आता शिट्टीचंच बटन दाबायचं, बाकी कुठलंच नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि एवढंच हात जोडून नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी आपली बेरोजगारी थांबवायची असेल, आपण देतो आहोत. आपल्या बापांनी द्यायला शिकवलेलं आहे, घ्यायला शिकवलेलं नाही. कारण आपल्या बापांनी त्यांच्यावर उपकार केलेले सगळ्यांवरती देऊन, आणि आपणच का भिकारी व्हायचं. आपला हक्क आहे, आपण आपला माणूस निवडायचा आहे. आणि म्हणून म्हणायचंय, न्याय हक्कासाठी लढतात नेहमी, न्याय हक्कासाठी लढतात नेहमी. कार्यतयांचे दमदार आहे, जनसेवेत सदैव पुढे जनतेचे ते सरदार आहे. गोरगरिबांचे दादा एकमेव आधार आहे. कोणी कितीही लावा ताकद, पण प्रीतम दादा उद्याचे फिक्स आमदार आहे, फिक्स आमदार आहे. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. धन्यवाद आनंद दादा. काय आता मला माहित नाही, अजूनपर्यंत कसली अवस्था नाही, काही तिथे नाही. हे पिरवाडी, हे बघा कशी अवस्था, बघा कचरा कुठे बघा. करंजा बनवणार असं त्यांनी सांगितलं. त्याच्यात आधुनिक बांधकाम, जेटी, दिशास्तंभ, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, मत्स्य उद्योगासाठी वाहतूक, स्टोरेज व्यवस्था, एक परिपूर्ण बंदर असे सांगितले. तिथे काय परिस्थिती तुम्ही बघा. आता हे स्टोरेज जे बनवणार होते ते नक्की कुठे, हे त्या 2017च्या ह्याच्यातले हे मी दाखवतो. हे एवढे विषय ते शोधत हे 10 विषय महत्वाचे आणलेत. असे जवळजवळ 38 विषय माझ्याकडे आहेत. 38 विषय नगरपालिकेचे. 8वा विषय जो मी मुद्दा घेऊन या विधानसभेत मी उतरलोय तो बेरोजगारीचा. आणि हा मुद्दा मी घेतलाय. हे आमचे सगळे नेते बसलेत, ही सगळी काम करणारी नेते मंडळी आहे. यांचा 7 वर्षापूर्वी त्यांच्या अजेंडामध्ये विषय त्यांना छापून आला. हे मी सांगत नाहीये. काय सांगितलंय, प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना रोजगाराचे महाद्वार उघडणार अशी त्यांची हेडलाईन आहे. सर्वांना मिळणार काम, कोणतेही राहणार नाही, कोणी राहणार नाही बेकार, ही घोषणा घेऊन तुम्ही लोकांच्यात गेलात. आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये 1.25 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असं त्यांनी तेव्हा सांगितलं. 1.25 लाख. आता नक्की किती लोकांना दिल्या मला वाटतं एकदा त्यांनी माझ्या समोर येऊन जाहीर तरी कराव्या. नाही तर मी तरी सांगतो मी किती आता सुरुवात केली ते. लक्षात आलं का? ते सगळं मॅनिफेस्टोमध्ये त्यांचे फोटो एकदम भारी येतात. फोटोग्राफर बघायला लागेल कोण येतो. हे सगळे वरील विषय घेऊन फोटो सेशन एकदम मस्त केलेत. तुम्हाला मी खरंच सांगतो, या काही गोष्टी आहेत की ज्या आता उघडपणे बोलायची वेळ आली. आणि मी तरुणांना एकच हाक मारतो की तुम्ही ज्या पद्धतीनं मला आजपर्यंत साथ दिलेत, येत्या 20 तारखेला जर तुम्ही 6 नंबरला प्रीतम जे एम म्हात्रे या नावापुढे शिट्टी निशाणी असेल आणि त्याच्या
पुढचं बटन जर तुम्ही दाबलं आणि 23 तारखेला जर या शिट्टीचा आवाज जोरात झाला तर हा आवाज मी वाया जाऊ देणार नाही, हे सांगायला मी तुम्हाला आलो. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही विधानसभा, मगाशी कोणीतरी सांगितलं, ही विधानसभा निवडणूक लढवून मला ते आमदार होऊन त्या गाडीवर स्टिकर लावून मोठेपणा दाखवायचा नाहीये, मला कुठे मोठेपणा मिरवायचा नाहीये. मला फक्त लढायचं आहे. कारण आता जे प्रश्न मगाशी गोपाळ पाटील काकांनी सांगितलं की जैनबाई ज्याप्रमाणे विधान परिषदेत ज्याप्रमाणे अधिवेशनात बोलतात, बाईंना सगळ्यांचा धसका बाईंना आहे किंवा सगळ्यांचा धसका बाईंचा धसका सगळे घेतात. तुम्ही लक्षात घ्या का घेतात. प्रामाणिकपणे जे प्रश्न मांडतात, किती प्रश्न उरणचे, पनवेलचे, रायगडचे बाईंच्या माध्यमातून मांडले गेलेत, हे प्रश्न आपण सगळ्यांनी बघितले. तुम्हाला एक सांगतो की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता कुठेतरी आपल्याला एकवटावं लागेल आणि ज्या पद्धतीनं आदिवासी बांधवांचा लड़ेंगे प्रीतम मात्रे को लाल सलाम, प्रीतम मात्रे को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम, प्रीतम मात्रे को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. 57 ची निवडणूक मला आठवते. 57 ला या जिल्ह्यामध्ये 52 च्या निवडणुकीमध्ये विधानसभेची एकही जागा आली नव्हती. कारण त्यावेळेला सी.डी. देशमुख हे लोकसभेला उभे होते. आदिवासी कराडी मराठा आगरी कोळी विरोधकांच्या कूटनीतीला